नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पवनी बफर वनक्षेत्रातील अंबाझरी गावालगत असलेल्या जंगल परिसरामध्ये प्राचीन अंबामाय देवस्थान आहे। नवरात्रीच्या पावन पर्वावर हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात। मात्र श्रद्धेच्या या प्रवासात भाविकांच्या पायात काटा ठरतोय। खडतर रस्ता, अंधार आणि तहान, रस्ते खराब, विजेची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, यामुळे भाविकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहे। गावकऱ्यांच्या मते अंबामाय देवी हे या गावांचा वैभव आहे। देवीने अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या आहेत, म्हणूनच गावाला अंबाझरी हे नाव मिळालंय। पण आता भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी असली तरी त्यांच्या मूलभूत सोयी पूर्ण करण्याची जबाबदारी कोण घेणार हा मोठाच प्रश्न आहे। अंबामाय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष रोशन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ठामपणे सांगितले की देवस्थानाकडे जाणारा पक्का रस्ता हवा, विद्युत प्रवाहाची सोय हवी, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, बाहेरून येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजे। या मागणीला गावकऱ्यांनीही एकमुखाने पाठिंबा दिलाय। यावेळी जगदीश राऊत, अमर राऊत, विक्की ढोंगे, कमलेश माणकर, दशरथ वघारे, विश्वनाथ सरवरे, रजत राऊत, दिनेश बगमारे, अनिकेत दिवटे, नितीन डुंबे यांच्यासह अंबाझरी येथील अनेक ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाविकांचा एकच निर्धार, श्रद्धेचा अपमान सहन करणार नाही। अंबा मायेच्या भक्तांचा आवाज आता प्रशासनाला जाग करणार। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।